पुण्यात निवासी आदिवासी शाळेतील 8 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे। भोकरदन शहरातील गणपती इंग्रजी शाळेतील आदिवासी निवासी वसतिगृहातली ही घटना आहे। यात दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शाळेतल्याच 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळा आवळून हत्या केली आहे। पोलिसांनी 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। अतिशय धक्कादायक अशी बातमी लक्ष्मण सोळंके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। लक्ष्मण, नेमकं काय घडलंय? स्वरूप निश्चितपणे आपण बघू शकतो की ही धक्कादायक घटना भोकरदन शहरातील जी गणपती इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रम शाळा आहे, या आश्रम शाळेच्या वसतिगृहात घडलेली आहे। काल बालवीर अजय पवार असं या विद्यार्थ्याचं खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। तो काल रात्री जेवण केल्याच्या नंतर आपल्या वसतिगृहातल्या रूम मध्ये झोपलेला असताना त्याचा 2 दिवसापूर्वी काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता आणि याच वादातून अल्पवयीन जे 10 वर्षाचे 2 विद्यार्थी आहे, या 2 विद्यार्थ्यांनी रात्री त्याचा गळा ओढून त्याचा खून केला। सकाळी ज्या वेळेस शाळा प्रशासनाने हा विद्यार्थी उठत नसल्याचं लक्षात आल्याच्या नंतर त्याचा श्वासोच्छवास चेक केला, तर त्याचा श्वासोच्छवास घेता येत नसल्याचं बाब लक्षात येतात त्यांनी पोलिसांना कळून उपचारासाठी या विद्यार्थ्याला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र त्याच वेळी विद्यार्थ्याच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याच्या नंतर नातेवाईकांनी आणि शाळा प्रशासनाने सुद्धा संशय व्यक्त केला होता आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपास करत या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। ज्या मुलाचा खून झाला त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल सुद्धा आता समोर येणार आहे आणि त्यानुसार आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। सौरभ, निश्चितच लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।